आणि दादासाहेब फाळके यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलतोय अभिनेते नंदू माधव यांच्याशी. सर, मगाशी तुम्ही मुद्दा सांगत होतात त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि कशा प्रकारे त्यांच्या चित्रपट निर्मितीला सुरुवात होणार होती. हा नाही, मुळामध्ये त्यांच्या कल्पना ज्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये आली की पहिली फिल्म बघितल्यानंतर की मला हे काहीतरी करावंसं वाटतंय, आणि त्यातही असं होतं मुद्दा की परत त्यांची नुसतंच फिल्म बनवणं इथपर्यंत ते मला मर्यादित कधीच वाटलं नाही. ते व्यक्तिमत्व इतकं मोठं वाटतं मला, त्यांची एक लढाई होती ती. कारण आपल्याला नुसतं असं वाटतं की फिल्म केली त्यांनी, फिल्म ही नुसतं टेक्निकली जरी बाब एक वेगळ्या माध्यमामध्ये त्यांनी काही केलं असेल तरी ती एक लढाई होती. कारण ते स्वदेशी हा त्यांचा त्यावेळेसचाही मुद्दा होता की याच्यामध्ये जसा ख्रिस्त दिसला तसं कृष्ण राम हे दिसले तर, आणि माझी संस्कृती ही परदेशीयांना बाकीच्या लोकांना दिसणं गरजेचं आहे आणि खरी खरी ते चित्रण दिसणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेस मला वाटतं लंडनमध्ये त्यांनी एक फिल्म पण बघितली होती ज्यावेळेस ते अभ्यासासाठी गेले होते. काहीतरी भारतीयांची एक फिल्म होती आणि चुकीचं सगळं चित्रण केलेलं होतं की हा भारत नाही आहे असं त्यांना सतत वाटे. आणि त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस लंडनला शिकायला गेले होते त्यावेळेस केब्बन त्यांना मदत करत होते, लंडनचे एक संपादक, मासिकाचे संपादक. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ही जी फिल्म आहे ही इतकी चुकीची आहे, 3 वर्षानंतर मी इथे येईल आणि माझ्या फिल्ममधनं मी तुम्हाला दाखवेल की भारत कसा आहे, भारताची संस्कृती काय आहे, भारताचा विचार काय आहे, आणि ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. पण ते नुसतं त्यांना फिल्म करत असताना केवळ एका भारावून जाऊन कुठलं तरी मला आता करावंसं वाटतं आणि मी याच्यामध्ये काहीतरी करणार एवढं वरवरचं नव्हतं ते. तर त्यासाठी त्यांनी पूर्ण अभ्यास केला, त्याचं तंत्र शिकले. मग ते शिकण्यासाठी त्यांना जायचं होतं लंडनला, हातात पैसे नाही. बरं, तो काळ असा होता की एक नवीन तंत्रज्ञान किंवा विज्ञान म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येईल, कारण लोक घाबरतच असत. म्हणजे जसं की मग सांगितलं की कॅमेराला घाबरायचे, आपल्याला माहित असेल की ट्रेनला सुद्धा लोक बसायला घाबरायचे. म्हणजे नाना शंकरशेठ यांना पहिल्यांदा बसून दाखवावं लागलं होतं की ट्रेनमध्ये बसल्याने काही होत नाही. या संदर्भातलं ते खूप छान वाक्य आहे ना की जिथे परदेश गमन किंवा समुद्र गमन हा पाप मानला जायचं तिथे वास्को द गामा कसे निर्माण होणार. म्हणजे परदेश गमन म्हणजे पाप मानलं जायचं. म्हणजे ज्यावेळेस दादासाहेब फाळके हे लंडनला अभ्यासाला गेले होते, ते अभ्यास करून परत आले त्यावेळेस त्यांचं शुद्धीकरण करून घेण्यात आलं होतं की म्हणजे आपल्याला दिसतं की समाजाचा हा जो एक रूढी होती, या पद्धतीची अंधश्रद्धा होती, त्याच्यावर घाला घालत त्याच्यावर वार करत सतत फाळकेंना पुढे जायचं होतं किंवा त्या व्यक्तिमत्वांना पुढे जायचं असतं. आणि त्यामुळे खूप धोके असतात, खूप अडचणी येतात. तर तशाच अडचणी दादासाहेब फाळकेंच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. जसे आपण कित्येक वेळेस राजे म्हणतो, एखादा वैज्ञानिक म्हणतो, त्याच पद्धतीनं ही माणसं जी चळवळ करणारी असतात, जी समाजाचं हित बघणारी असतात, सिनेमाच्या माध्यमातून का होईना परंतु त्यांना काहीतरी हित साधायचं होतं आणि त्यासाठी ते लढा देत होते. मग त्यांना आर्थिक अडचणी होत्या, त्यांना समाजाचा विरोध होता, समाज सतत त्यांना त्यांच्या चाळीमध्ये लोक त्यांना विरोध करत असत की यांना काय वेळ लागले, हे असं काय मूर्खपणा करतायत, इथपर्यंत लोकांची मजल जात होती आणि दादासाहेबांना अडथळे होते. ते सगळे पार करत करत त्यामुळे ते व्यक्तिमत्व आपल्याला त्यांचा बायोग्राफी, कारण आपल्याकडे फार थोडं मटेरियल आहे, आपल्याकडे गंगाधर मांभरेंचं आणि बापू वाटवेंचं अशी 2च पुस्तकं अवेलेबल आहेत आणि त्यांचे काही लेख आहेत. शिवाय त्यांच्या काही क्लिपिंग्स पण आहेत आपल्याकडे. त्या क्लिपिंग्सवरनं, त्या लेखांवरनं आपल्याला लक्षात येतं की ह्या माणसामध्ये काय एनर्जी असेल, काय ताकद असेल, काय उत्साह असेल. म्हणजे तुम्ही क्लिप सुद्धा बघा, त्या क्लिपमध्ये त्यांची एनर्जी दिसते. बरोबर, की एक शोध घेण्यासाठी, एक काहीतरी साध्य करण्यासाठीची जी धडपड आहे ती त्यांच्या क्लिपिंगमध्ये, आणि मला वाटतं ती अगदी खरं. म्हणजे काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करणारी ही माणसं असतात. त्या काळातले लोक त्यांना समजू शकत नाही, पण त्यासाठी जो काही संघर्ष करावा लागतो तो दादासाहेबांनी केला. सर, तुम्ही जी दादासाहेबांची भूमिका केली ती करताना तुमची कशी मनोभूमिका होती, कसा अभ्यास केला हे आम्हाला जाणून घ्यायचंय. नक्कीच. आणि बरोबर तुमचे अनुभव काय होते तेही आम्हाला जाणून घ्यायचे. पण या ठिकाणी एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.